पुण्यातील भिडे पूल आजपासून बंद करण्यात आला। मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे। 10 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत हा पूल बंद असेल, तर आज पहाटेपासून भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तर मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम आता हाती घेण्यात आलंय। 10 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान या पुलाचं काम पूर्ण होणार आहे आणि तोपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। गणेशोत्सवामध्ये तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेला बाबा भिडे पूल हा आजपासून पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मेट्रोचं काम सध्या या भिडे पुलावर सुरू आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की सुरक्षेच्या कारणास्तव हा संपूर्ण बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी आजपासून बंद ठेवण्यात येणार आहे। 10 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत या पुलाचं काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलेलं आहे, पण अचानकपणे आज सकाळपासून हा पूल बंद केलेला आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात जे वाहतूकदार आहेत त्यांची मात्र गैरसोय होते। आज सकाळपासून आता बाबा भिडे पूल हा बंद केलेला आहे। याचा परिणाम म्हणजे आजूबाजूचे जे पूल असणार आहेत त्याच्यावरती आता मोठा ताण येणार आहे। संध्याकाळच्या वेळेस आपल्याला वाहतूक कोंडी सुद्धा झालेली पाहायला मिळेल। मार्च 2025 पासून हा बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की मेट्रो स्टेशन आहे आणि मेट्रो स्टेशन लगत हा जो काही मेट्रो पुलावरचा जो पादचारी पूल असणार आहे ते बांधण्याचं काम सध्या सुरू आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातला हा बाबा भिडे पूल आहे, ज्याचा वापर हजारो वाहतूकदार आहेत ते दररोज करत असतात। तो मात्र आजपासून बंद असणार आहे। 4 ऑक्टोबर पर्यंत हा पूल या पुलाचं काम पूर्ण होतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र दुसरीकडे हा बाबा भिडे पूल आजपासून बंद असल्यामुळे इतर जे रस्ते आहेत त्यावर मात्र आता वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।